पूर्वी तुम्ही विचार करा, रस्त्याने जाताना दोन नवरा बायको चालले होते, त्यांचं 10 वर्षाचं पोरगं होतं, चालतं चालतं ते पडलो, नुसतं पडलं. आई लगेच नवऱ्याला, कुठं बघत होता, पोरगं पडलं, लक्ष नाही, त्याला लागला तो मला नाही, नुसतं पडलंय. त्याचा चेहरा रडवेला झाला. म्हणली त्याच्या हाताला सूज आहे, रिक्षात टाकलं, घेऊन गेले दवाखान्यात. किती नाजूक केली पिढी. मला माझं लहानपण आठवलं. सगळी फॅमिली अशा रस्त्याने चालली आणि चुकून जर मी पडलो ना, बाप मागून असा जोरात फटका टाकायचा ना, ते पडलेलं परवडलं पण ते मारले जोरात असायचं. आणि मग दम देऊन विचारणार, तुला लागलं का? आता लागलेलं असं नाही लागलं. तुला दुखतंय का? दुखत नाही, दुखत नाही असं. हे असं आपलं स्ट्रॉंग होती, सगळी भावंड एकत्र होती आणि त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग होतो. आता हम दो हमारा एक, ती एक बी कमी व्हायला चालले. आता इंडस्ट्री एरियामध्ये आता सगळं लग्नाचं वय वाढत चाललेलं आहे. 35च्या पुढे महिलांचं वय, 40च्या पुढे हे. आणि शास्त्रज्ञ ओरडायला लागलेले आहेत की उतार वयामध्ये मुलं झाली की ती विकलांग होण्याची शक्यता वाढते. 55 वर्षे त्याला पोरग झालं, ते पोरग एवढंसं पोरग अग्नी द्यायला जायला लागेल का त्याला? काय किती राहिले त्याचं? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे आपण समाजाने सगळ्यांना लक्ष. पहिली पद्धत फार व्यवस्थित होती. 17-18 वर्षे 20व्या वर्षी लग्न व्हायचं, लवचिकता होती, मुलगी ॲडजस्ट व्हायची, सासू सासरे अमुक तमुक ह्या सगळं व्हायचं. आणि म्हणून हे काळानुसार बदललं पाहिजे, हे लक्षात घ्या. पण आपली नाळ ही ग्रामीण भागाची जुडलेली पाहिजे, तर आपण सुखी होणार आहेत.